समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित झनी जडो देसी. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळल्याम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळल्याम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत, अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठल 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 बोला पुंडलिक पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. संतश्रेष्ठ परमनामधारक नामदेवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव आहे. उत्सवाचा आज उपक्रम म्हणा, उपोद्घात म्हणा, मंगलाचरण म्हणा. आणि मग शिष्ट संप्रदाय आहे. मंगलाचरणाच्या दिवशी एक गुरूंचं आणि देवाचं मंगल करावं असा नियम आहे. श्रीगुरूंच्या मंगलातून शिष्याचा उद्धार होतो, मुमुक्षूचं कल्याण होतं. आणि देवाच्या मंगलातून अखिल जगताचं काय होतं, कल्याण होतं. आपला उत्सव व्यवस्थित पार पडावा किंवा घेतलेलं कार्य यथासांग तडीला जावं, याच्याकरता शास्त्रानं मंगल करावं असं एक प्रघात घालून दिलेला आहे. वास्तविक मंगल नाही केलं तर काही बिघडत नाही, पण एक परंपरा आहे, शिष्ट संप्रदाय आहे. ज्ञानोबारायांनी देखील ज्ञानेश्वरीत मंगल केलं आहे. तुकोबारायांनी देखील समचरण हा भंग मंगलाचरणाचाच आहे. म्हणून आपल्या देहूकर संप्रदाय असो, वास्कर संप्रदाय असो, काही असो, पण मंगलाचरण असतं, करणं भाग आहे. व्यास महर्षींच्यापासून ही पद्धत चालत आलेली आहे. म्हणून मंगलाचरणाची आजची सेवा आहे. तुकोबारायांचा हा मंगलाचरणाचा अभंग आहे. नामदेवरायांचा उत्सव आहे. तेच नामदेवराय पुढे तुकोबाराय होऊन आले हेही आम्हाला ज्ञात आहे. हेतू काय, श्रीगुरूंचं आणि देवाचं मंगल करावं, त्यात देवाचं सगुण आणि निर्गुण असं वर्णन करावं, श्रीगुरूंचं सगुण आणि निर्गुण असंही वर्णन करावं. त्याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. ते जिज्ञासू पुरुषानं करावं. जिज्ञासूचं कल्याण आहे त्यामध्ये. आणि अशा वस्तुनिर्देशाचं सिद्ध पुरुषानंही मंगल करावं. ज्ञानोबराय सिद्ध पुरुष आहेत. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. हे मंगल परब्रह्माचं वर्णन करत असताना आद्य परब्रह्म आहे, स्वसंवेद्य आहे, त्याला मी नमस्कार करतो असं माऊलीही म्हणतात. म्हणजे सिद्ध पुरुषांनी देवाचं गुरूंचं मंगल करावं. निवृत्तीनाथ दादांचंही मंगल अमृतानुभवामध्ये करतात. यदक्षरम अनाख्येयम आनंदमजम अव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. अमृतानुभव सिद्ध अनुवाद आहे. सिद्ध आपल्याला अनुभव काय आला हे सांग असं निवृत्तीनाथ दादा म्हणतात. त्यावेळी ज्ञानोबारायाने सांगितलेला अनुभव आहे. सामान्य पामरविषयी लोकांनी तो अधिकारी आम्ही नाही त्यातले. आमच्याकरता हरिपाठाची रचना केली, काही केली, पण माऊलीने आपला शिरस्ता सोडला नाही. आम्ही देखील मंगलाचरण करायचं. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आदी आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. गणपतीचं स्तवन करावा असा एक आम्हाला वेदाचा शिष्टाचार आहे. प्रथम नमन गजवदन, पहिल्यांदा गणपतीचं स्तवन करावं. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुथा, चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू शारजा जे चतुराननाच्या आत्मजा वाक्षिद्धी पाहिजे सहजा तिच्या चरणवजा दंडवेत. हे नामदेवरायांचाच अभंग आहे. मोठा आहे अभंग. रंगभूमिका टाळाला उभे आहेत ते लोक, सगळ्यांना वंदन केले नामदेवराया. आणि शेवटी कृष्ण परमात्म्याची स्तुती गाण्याकरता मला बळ दे असंही नामदेवराया मागतात. हे तो काय, नामदेवरायांची रचना फार गेयी आहे, पाठ करण्यासारखी आहे. फार सुंदर नामदेवरायांचे अभंग आहेत. देवाने स्वतः त्या अभंगाचा महिमा गावावा एवढं नामदेवरायांचं कवन काव्य
अतिशय दुधावरील साय मिते वानो काय तैशे गाणे गाय नामदेव. दुधावरील साय कशी मऊ असते तसं नामदेवरायांचं बोलणं आहे. नामदेवरायांचाच अभंग आहे हा. हेतू इतकाच, प्रत्येक संतांनी मंगलाचरण केलं. आशीर्वाद रूप मंगल आहे, नमस्कार रूप मंगल आहे. आशीर्वाद घ्यावा पामर लोकांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यावा. आणि नमस्कार विषयी लोकांनी करावा, जिज्ञासू लोकांनी करावा. देवाला नमस्कार करून आपलं योग्य काय काम आहे ते त्याच्याकडं मागून घ्यावं. शेवटी काय, देवाचा आशीर्वाद, देवाशी नमस्कार आणि देवाचं वस्तुनिर्देश हे करण्यामध्ये देवाचं आम्हाला स्वरूप कळावं. देव कसा आहे वास्तव कळावं. हे कळणं म्हणजेच वास्तव देव कळणं आहे. देव हा दिव्य धातूपासून बनलेला शब्द आहे, पवित्र आहे. दिव्य, त्या दिव्य शब्दावरूनच दिवा असा शब्द तयार झाला आहे. दिवा म्हणजे उजेड. जो ज्ञानाचा प्रकाश देतो तो देव, जो दान देतो तो देव. म्हणून देव 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 शब्द पवित्र असा वर्णन केलेला आहे. देव शब्द तो देव कळावा. आमच्या शास्त्रानं त्याचं सुंदर वर्णन सांगितलेलं आहे. आणि असा यथाशास्त्र देव कळला म्हणजे सामान्य रूपानेही कळला पाहिजे आणि विशेष रूपानंही कळला पाहिजे. विशेष रूपानं नाही देव कळला तर त्याचं फळ मिळत नाही. एखादी व्यक्ती सामान्य रूपानं जरी कळली तर काय उपयोग नाही, विशेष रूपानं कळावी. तसा देवही विशेष रूपानं कळावा. ते कळण्याकरता तुकोबाराय या अभंगात वर्णन करतात. तुकोबारायांच्या जवळजवळ असे 4092 अभंग आहेत. तशी बघायला गेली तर 4000 4500पेक्षा जास्त अभंग आहेत, पण काही क्षेपक म्हणून बाजूला काढले. त्यातला हा पहिला सूत्ररूप अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांचं तत्त्वज्ञान हे उपनिषदापेक्षा वेदापेक्षा तडीपार गेलेलं आहे. त्यांचं वैराग्य कसाला लागलेलं आहे. या अभंगामध्ये जगताचं मिथ्यात्व पटवून त्यांनी घेतलेलं आहे. सगुण निर्गुण वृत्ती कशासाठी वापरायची, वृत्तीचं साधन काय, कशासाठी म्हणून वापरायची वृत्ती, जगत मिथ्या कसं आहे आणि या कर्मधर्माचं वैयर्थ म्हणजे कसं कर्मधर्माचं फळ वाया जाणार आहे. आणि मग ही ब्रह्मादिक पदं, त्या पदाविषयी असलेलं वैराग्य पराकोटीचं हे कसाला लागलेला अभंग आहे. म्हणून हा अभंग सगळ्या गाथ्याला सूत्रबद्ध असा आहे. हा एक अभंग कळण्याकरता उरलेले 4091 अभंग आपण पारायण करावे लागतात असं मोठ्या मोठ्यांचं म्हणणं आहे. कंधारकर बाबा असं म्हणतात, देगलूरकर बाबा, सगळी मंडळी असं म्हणतात. हेतू काय, ह्या अभंगामध्ये कोणतंही सूत्र सोडलेलं नाही. विवेक सांगितला, वैराग्य सांगितलं, सगुण देव सांगितला, निर्गुण देव सांगितला, वृत्तीचं साधन सांगितलं, जगताचं मिथ्यात्व सांगितलं, कर्मधर्म कशी त्या फळानं वाया जातात हेही सांगितलं. म्हणजे कोणत्याही विषयाला तुकोबारायांनी हात घातलेला नाही असा हा साररूपानं अभंग आहे. म्हणून देवडेकर बाबांच्या गाथेत पहिला अभंग हा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. म्हणजे देव आपल्याला कसा कळला आहे तुकोबाराय सांगतात. ज्यांना कळला नाही त्यांना मागून पश्चाताप कसा झाला हेही उदाहरणं तुमच्या आमच्या पुढं आहेत. अर्जुनाला देव रथाच्या दांडीवरच होता, पण तो देव असा कळालेला नव्हता. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयन वापी. आहा थोर वावर झाले अमृते, सम्मार्जन म्या केले वारिके घेऊन दिदले कामधेनुते. परिसाचा खडावाची जोडला, तो फोडून आम्ही गाडोरा घातला, कल्पतरू तोडून केला कुपशेता. चिंतामणीची खाणे लागली, तेने करे ओढाळे ओलांडली, तैशी तुझी जवळीक धाडली सांगातेपणे. आणि हे आजीचेची पाहे पार उकडे, कवन झुंज हे केवडे, येत परब्रह्म तू उघडे सारथी केलासी. यया कौरवांची आघरा, शिष्टाई धाडिलासी दातारा, ऐसा वनिजेसाठी जागेश्वरा विकलासे आम्ही. तू योगियांचे समाधी सुख, खैसा जाण्याची मूर्ख, परी उपरोधुजी सन्मुख तुझी करू. अर्जुन सांगतात की किती वाईट झालं, हा थोर वाऊर झालं, मोठं वाईट झालं. अमृत मला मिळालं आणि मी सडा सारवण करण्याकरता टाकलं, ते प्यालो नाही म्हणतात. कल्पतरू मिळाला, तोडून आम्ही काय लावला, कूपच लावला. परिसाचा खडावा जोडला, म्हणजे खणच लागली परिसाची, पण फोडून आम्ही गराडाच घातला, त्याचा वापर केला नाही. चिंतामणीची खाणी लागली, पण ती दगड आम्ही गोपनीत घालून काय रखवालीला मारली, शाळू रखवालीला, इतर रखवालीला त्याचा वापर केला. त्या चिंतामणीचा वापर आपल्या हितासाठी केला नाही. आणि हे आजच बघ देवा, कौरवांच्या दुष्टांच्या घरात तुला देव असून साक्षात तुला घातलं. वास्तविक ही गोष्ट आमची वैयक्तिक होती, पण आमच्या वैयक्तिक भाऊबंदकीच्या भांडणामध्ये तुझा वापर आम्ही शिष्टाई करण्याकरता पाठवला. आणि हे परब्रह्म तू उघडा असताना आज तुम्ही रथाच्या दांड्यावर बसलेला एक सामान्य आत्तीचा मुलगा आहे, मामांचा मुलगा, अशा नात्यानंच देवाकडे बघण्यात आलं.
प्रत्यक्ष बघायला गेलं तर तू योगियांचे समाधी सुख, योग्यांना समाधीत जे सुख लाभतं ते साक्षात तू आहेस. आणि असं न कळल्यामुळं अर्जुनानं आपली व्यथा मांडली की देवा हे किती मी वाईट केलं आणि हे पाप मी कुठं फेडीन म्हणतात. आणि मग हे सख्यत्वामुळं असं घडलं. वास्तवता देव सामान्यच कळाला अर्जुनाला, विशेष रूपानं कळला नाही. आणि विशेष रूपानं कळला त्यावेळी विश्वरूप दर्शनातून कळाला. आणि मग विश्वरूपात उभा राहिलेला देव खरा की हा चतुर्भुज रूप देव खरा, त्याच्या मनात गोंधळूक निर्माण झाली, गोंधळ झाला. आणि मग शेवटी एवढं मोठं व्यापक भ्यासूर रूप मला नको, मला तुझं चतुर्भुजच रूप दाखव अशी अर्जुनाने विनंती केली. म्हणजे देवाचं स्वरूप पाहायला गेलं तर त्याला माप लागत. एवढा मोठा देव किती व्यापक आहे त्याचं व्यापकपण सांगता येत नाही. म्हणून शास्त्रानं एक निरुपाधिक देव सांगितला, त्याला परब्रह्म म्हणावं. दुसरा देव सांगितला सोपाधिक ब्रह्म, त्याला माया विशिष्ट ईश्वर म्हटलं. तिसरा रामकृष्णादी अवतार सांगितले. आणि चौथा देव सांगितला मूर्तीतला देव. तुम्हा आम्हाला देव कळत नाही म्हणून मूर्तीतला देव सांगितला. मूर्तीत कोणता देवा तर अवतार विग्रह मूर्तीत उतरलेला आहे. अवतार तरी कोणाचे आहेत तर माया विशिष्ट ईश्वराचे आहेत. आणि माया विशिष्ट ईश्वर तरी कोणापासून आला तर शुद्ध परब्रह्मापासून आला. म्हणून अशी एक व्यवस्था केली. शास्त्रानं देव कळावा, कळलेला देव पटावा, पटलेल्या देवाचं नामस्मरण करावं आणि जीवान आपला उद्धार करून घ्यावा. कारण परमार्थ करणाऱ्या माणसाला वृत्तीचा अभ्यास असावा लागतो. वृत्ती कळाल्याखेरीज परमार्थ करता येत नाही. वृत्तीनंच बंद आहे आणि वृत्तीनंच मोक्ष आहे. म्हणून सगळं नाही कळलं तरी हरकत नाही, पण वृत्ती मात्र कळावी. कळाल्यानंतर ती सांभाळता यावी. सांभाळलेली वृत्ती परमार्थाकडे आणता यावी. आणि परमार्थात आल्यानंतर रजतमगुण टाकून सत्वगुण वाढवण्यात यावा. सत्वगुण वाढला की पुण्य वाढतं, पुण्य वाढला की देव कळावा अशी बुद्धी होते. देव कळण्याकरता श्रीगुरू भेटतात. श्रीगुरू संगतीनं देव कळाला की जीवाचं काम झालं. म्हणजे इतकी एक अशी व्यवस्था करून दिली. म्हणून आम्हाला देव कळण्याकरता देवाचं स्वरूप कळावं म्हणून स्वरूप लक्षणातला देव सांगितला. तो सांगत असताना उपनिषद सांगतात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ही उपनिषद असं सांगतात. ज्ञानोबा आहे तर सांगतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. तुहारे श्री हरे पाहिला डोळे भरे, तुहारे श्री हरे पाहिला डोळे भरे. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. तो हरी श्री हरी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तुहारे श्री हरे पाहिला डोळे भरे, तुहारे श्री हरे पाहिला डोळे भरे, श्री हरे पाहिला डोळे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण ज्ञानोबराय सांगतात तो परमात्मा सत्य ज्ञान अनंत आहे. म्हणजे त्याला सच्चिदानंद म्हणायचा. काही काही शास्त्रकार ही तटस्थ लक्षणं असंही म्हणतात का तर जगत असत आहे,
जगत जड आहे, जगत दुःखरूप आहे, असत जड दुःखरूप आहे जग, म्हणून देव सच्चिदानंद म्हणायचा. काही असे ना का, पण परमात्मा त्रिकालाबाधित सत्य आहे. परमात्मा ज्ञानरूप आहे आणि परमात्मा आनंदरूप आहे. त्याच्या आनंदानं आम्ही आनंदी आहोत, त्याच्या ज्ञानानं आम्ही ज्ञानरूप आहोत आणि त्याच्या अस्तित्वावरच आमचं अस्तित्व आहे. आमच्या अस्तित्वावर त्याचं अस्तित्व नाही. पण देव आहेपणानं आहे, पण तो डोळ्याला दिसण्यासारखा नाही. आम्हाला स्वभावता अशी सवय लागलेली आहे, चक्षुर्वै सत्यम, प्रत्यक्ष दिसतं तेच सत्य मानायची सवय असल्यामुळं वास्तव आम्हाला दिसला पाहिजे. आणि दिसण्याचा देव विषय नाही, देव हा अनुभवाचा विषय आहे. अनुभव घ्यायचा झाला तर अनुभव त्रिपुटीतला नाही, देवाचा अनुभव स्वगत आहे. देवाच्या ज्ञानात त्रिपुटी नाही, देवाच्या आनंदात त्रिपुटी नाही. तुमच्या आमच्या व्यवहारात 3 ठिकाणी कार्य होतं, प्रमाता प्रमाण प्रमेय, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, दृश्य द्रष्टा दर्शन. असा आम्हाला आनंद होता. आम्हाला विषय समोर असावा लागतो, तो डोळ्यानं दाखवावा लागतो, आत एकदेश स्थितत्व व्हावं लागतं, मग आनंद प्रगट होतो. असा देवाच्या आनंदात आनंद नाही. म्हणून असा वृत्तीला अभ्यास लावून घेण्याकरता तुकोबराया सांगतात की जो पांडुरंग परमात्मा समचरणात समदृष्टी लावून उभा आहे भीमेच्या तटावर, त्याच्या पायावर, त्याच्या मूर्तीवर, त्याच्या रूपावर माझी सदैव वृत्ती, माझे डोळे तिथंच राहावेत. ते सोडून अनेक नलगे माईक पदार्थ परमात्म्या व्यतिरिक्त माझी बुद्धी कुठेही जाऊ नये, ते माझ्या अर्थ नको देवा. विनवणी केलेली आहे. कारण परमार्थामध्ये साधनाही आपणच करायची, पण हे पांडुरंगा माझं मन तू ठेवून घे अशी एक विनवणी करायची. वास्तविक सगळं आम्हालाच करावं लागतं, पण तरी देखील एक सोज्वळ भाव असा असावा, माझं मन मी ताब्यात ठेवून देवाच्या पायावर लावीन असं जर म्हटलं तर हा अहंकार देवाला सहन होत नाही. म्हणून सामान्य भक्तानं ज्ञानोबरायासारखा महात्मा देखील म्हणतो की माझं मन तुझ्या चरणी कसं राहील. अनेक वर्णन आहेत की सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती किंवा तुझे रूप चित्ती राहो, अशी वर्णन आहेत की संत हे आपलंच कार्य करतात भक्तीचं, पण पांडुरंगानं त्याला मदत करावी अशी एक काय करतात, विनवणी करतात. म्हणून या अभंगामध्ये तुकोबरायांना वैराग्य विवेक हे सगळंच दाखवून देव कसा सगुण निर्गुण उभय रूपात उभा आहे हे पटवून देतात. देव व्यापक आहे, तो देव काहीही करत नाही. तो आहे म्हणावं तर दिसत नाही, दाखवा म्हटलं तर तर्कानं अनुभवानं प्रमाणानं तो कळत नाही. नाही म्हणायची सोय नाही, आहे म्हणता दाखवता येत नाही. आणि त्याला असं निर्गुण निराकार देव म्हणावं. आणि मग त्याला निरुपाधिक म्हणतात का, उपाधी नाही त्याच्याजवळ. आणि त्यालाच माया उपाधी जर झाली तर मग त्याला हे जगत निर्माण करणारा ईश्वर तयार होतो. म्हणून सदा सर्व काळ परब्रह्माचं लक्षण कधीच मांडता येत नाही. ज्ञानोबराय सांगतात नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूसी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद, व्यवहारात गोष्टी सांगत असताना आम्ही एखादा वस्तू सांगायची झाली तर त्याची जात नाम रूप क्रिया काहीतरी संबंध सांगावा लागतो. परमात्म्याचं तसं नाव नाही, रूप नाही, त्याला संबंध नाही. कोणता देव? निर्गुण निराकार देव. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदरना अंधळा देखना कैशी जीवशिव तयासी भावना पंचभौतिकना नेने पंचप्राणावो. असा नित्य निरुपाधिक असलेला परमात्मा तो विधिमुखानं सांगितला आहे आहे आहे, निषेधमुखानं काय सांगितला, स्वरूप कळावं म्हणून. तो असा नाही 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 म्हणून त्या देवाचं लक्षण बांधता येत नाही. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे किंवा शब्दे विन संवादिजे दुजे विन अनुवादी हे तव कैसेनी गमे परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे किंवा ज्ञानदेव म्हणे हरी माझा न करवे अर्थ. उपनिषदालाही त्याचा अर्थ करता येत नाही, सांगता येत नाही. याचा अर्थ ते काहीच नाही असं नाही. नेती नेती असं श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. नेती नेती म्हणजे कळला नाही असं नाही, सांगता येत नाही. काही गोष्टी कळतात पण सांगता येत नाही. दिवाळीच्या सणाला नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या नवऱ्यासह गावाला आल्यानंतर तिच्या मैत्रिणी पुढल्या म्हणा एका सज्जात म्हणा किंवा पहिल्या हॉलमध्ये अशा बसल्यानंतर विचारतात की तुझा नवरा कोणता आहे असं विचारतात. मग त्यावेळी त्या इतर मैत्रिणी काय करतात, बोट दाखवून विचारतात हा तुझा पती आहे का, हा तुझा पती. ती आपला नवरा जो नाही त्याला ती नाही 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 म्हणते. आणि जिथं आपला नवरा बोट दाखवला जातो, निर्देश केलं जातं, तिथं मात्र ती नाहीही म्हणत नाही
आणि आहे असे म्हणत नाही, ती काहीच बोलत नाही, याचा अर्थ तो तिचा कोण असला पाहिजे? पती असला. तसं श्रुतीला देव कळला, पण वेदासी काय बाई कळलेची नाही. कळले नाही असं नाही, सांगता आलं नाही. आणि तोच देव सांगता येत नाही म्हणतच संतांनी आमच्या सांगितला सगळा. हे संतांचं महात्म्य म्हणायचं. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंद. अनंत ब्रह्मांड आहेत पोटात. असा नित्य निरुपाधिक व्यापक परमात्मा, ज्याला सत्य ज्ञान अनंत म्हणतात. तो गगनाचं प्रावरण, गगनही ज्याला महाराज काय करतं, गगन ज्यानं झाकलेलं आहे एवढा व्यापक देव आहे. म्हणून अशा व्यापक देवाला जर साकार व्हावं लागलं तर त्याला माया काय घ्यावी लागते? उपाधी घ्यावी लागते. उपाधी घेतल्याशिवाय त्याला खाली उतरता येत नाही. पण एवढा मोठा विश्वाच्या पटावला देव खाली येण्याकरता त्याला जन्माद्यस्य यतः म्हणतात. त्याला जगाची उत्पत्ती प्रलय करण्याकरता निरुगुण निराकार असलेल्या देवाला सगुण निराकार व्हावं लागलं. आणि आता त्या देवाला ईश्वर असं म्हणतात. आणि त्या ईश्वरानं मग हे सगळं जगत निर्माण केलं. तुकोबार त्याचं वर्णन करतात. जया पासोनी सकळ, जया पासोनी सकळ, जया पासोनी सकळ, जया पासोनी सकळ, जया पासोनी सकळ. महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राम, तो एक पंढरीचा राम. महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, जया पासोनी सकळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. अथा तो ब्रह्मजिज्ञासा म्हणतात. मुमुक्षुनं देव कळवून घेण्याकरता विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, तीव्र मुमुक्षुता पाहिजे. ही साधन चतुष्टय संपत्ती ज्यावेळी पूर्ण होते आपल्याजवळ त्यावेळी ब्रह्म जाणावं म्हणतात. ब्रह्म जाणण्याचा विषय नाही, पण जाणावं का? ते जाणल्याशिवाय जीवाच्या जन्ममरण परंपरेला खंड होत नाही. त्याला साक्षात्कार असं म्हणतात. आणि असं ज्ञान होण्याकरता तो निर्गुण निराकार देव कळवून घेतला की तोच कसा सृष्टी निर्माण करतो. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरले सत्तामात. सत्ता असलेला देव तो कुठला? निर्गुण सगुण निराकार. ईश्वराची सत्ता आहे या जगावर, परब्रह्माची सत्ता असत नाही. परब्रह्माला सत्ता नाही, परब्रह्माला निरपेक्ष आहे. खऱ्या देवाविषयी बोलायला गेलं तर सापेक्ष भावनेनं बोलायचं नाही. इतर लक्षणं करत असताना जड जीवाच्या सापेक्षानं ईश्वर म्हटलंय. परब्रह्माला सापेक्षात बोलता येत नाही. म्हणजे हा माईक इथं आहे, याला पूर्व पश्चिम दिशा सांगता येतील, पण याच्याही पुढं पूर्व आहेच की, याच्या पुढं असणाऱ्याला पश्चिम आहेच की. सापेक्ष दिशा हे बदलत जातील. सापेक्षतेत बदल आहे, निरपेक्षतेत बदल नाही. म्हणून निरपेक्ष व्यापक आहे परमात्मा, ज्याला परब्रह्म म्हणतात. आणि तोच परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाच्या रूपानं परब्रह्म पंढरीत उभा आहे, शंकराचार्य सांगतात. तो आनंदकंद आहे, तो त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून पांडुरंगाचं वर्णन सर्व सुखाचं केलेलं आहे.
सुखरूप आईंचा तुझ्या गुण सांगा. इतर देव सुखी असतील, सुख दाखवतील, सुख देतील, पांडुरंग मात्र सुखी करणार नाही, सुखरूप तुम्हाला करेल, परत तुम्हाला दुःख व्हावं लागणार नाही. म्हणून परत परत दुःखाची बाधा जर संपवायची झाली तर मागील परिहार पुढे नाही शीन झाली. असं एक वेळ दर्शन व्हायला पाहिजे, आणि एक वेळ दर्शन शरीराला होऊन नाही उद्धार, अंतःकरणाला व्हायला पाहिजे. ते एकाच शरीरात व्हायला पाहिजे, आणि एका शरीरात ते अंतःकरण बाधित व्हायला पाहिजे, त्यावेळेस त्याला मोक्ष घडतो. म्हणून अनंत जन्म जरी झाले तरी अंतःकरण बदललेलं नाही, शरीरं बदलली आमची. स्थूल शरीर कोट्यावधी जरी झाली तरी मुक्ती होण्याकरता ब्रह्मज्ञानच व्हावं लागेल, आणि ते ब्रह्मज्ञान पर्यायानं निर्गुण निराकार ईश्वराला परब्रह्म म्हणतात हे कळायला पाहिजे. तोच ईश्वर निर्मिती, सृष्टी निर्मिती करता ईश्वर म्हणून आला, त्याला माया विशिष्ट ईश्वर म्हणतात. तो सगुण निराकार आहे, त्याच्याजवळ आता गुण आहेत, आणि मग त्या गुणाच्या तर्फे तो कार्य करतो. सत्व, रज आणि तम. तमोगुणानं जग निर्माण करतो, रजोगुणानं सगळी सृष्टी कार्य करतो, सत्वगुणानं प्रत्येकाला तो ज्ञानाला आधार अधिष्ठान असतो, आणि त्याच्या खालचा जो परमात्मा आला तो अवतार धरून आला, सगुण अवतार सगळे. हे रामकृष्णादी जे अवतार ते हे अपार अपार स्वरूप माझे परात्पर, जेथून हे अवतार कृष्णाधिक. मूळ परब्रह्मापासूनच हे अवतार आले. म्हणून अवताराला आलेल्या देवामध्ये निर्गुण निराकार देव आहे, अवतारात आलेल्यामध्ये सगुण निराकार देव आहे. तोच देव मूर्तीमध्ये आहे, कारण मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. मूर्तीतला देव काय दगड नव्हे, शिळाजया देव त्याचा फळे तया भाव. देवाला जर दगड म्हणत असेल तर मग त्याचा भावच दगडासारखा असेल. त्यात प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे, प्राण फुंकलेले आहेत ब्राह्मणांच्या द्वारे, अग्नी प्रतिष्ठापना सगळं करून त्याच्यात काय केलेलं आहे. म्हणून मूर्तीत चैतन्य असतं, आणि मूर्तीतसुद्धा चैतन्य आहे. ज्ञानोबरायांनी पटवून दिलं, जडात चेतन आहे, त्यामुळेच भिंत चालवली जड भिंती. हे काय जे कृष्णमूर्तींनी सांगितलं असं नाही, ज्ञानोबरायांनी स्वतः करून दाखविला प्रयोग त्या काळात. चांगदेव महाराज वाघावरून आले, सिद्धयोगी आहेत, आपण भिंतीवर बसले होते, चल बाई म्हणाले भिंतीला, त्या आकाशातून उडवून दाखवली. हेतू काय की जडातही चैतन्य आहे, मग देवाच्या मूर्तीत का असणार नाही. म्हणून मूर्तीरूपातलाही देव आम्हाला काय आहे, ग्राह्य आहे. म्हणून धन्य भाव शिळजाचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव. असा भाव ठेवून पांडुरंग परमात्मा सगुण निर्गुण रूपानं विटेवर समपायावर, एक सगुणाचा पाय, एक निर्गुणाचा धरा, एक समचरण समदृष्टी, सगुण निर्गुण तटस्थ स्वरूप, काही असेल अशा लक्षणाचा बारकाईनं तपशीलवार अभ्यास करून तुकोबाराय हे मांडतात. आम्हाला सूत्रबद्ध अभंग आहे. असा देव कळाला की जो आनंद होईल. म्हणजे मूर्तीतल्या देवाशी सगळ्या इतर उपाधिगत देवापासून निरुपाधिक देवापर्यंत प्रवेश आहे. त्याचा हात न सोडताच ही मूर्ती इथं आहे. म्हणजे याच मूर्तीमध्ये निर्गुण निराकार ईश्वर आहे, म्हणून अशी एक धारणा व्हावी. कारण मूळ रूपाला सोडल्याखेरीज खाली येता येत नाही असा लौकिक व्यवहार आहे, पण परमार्थात मात्र मूळ रूप धरल्याशिवाय खाली येता येत. आणि येली रूपाबळे करुणे खळे, आणि येली म्हणजे तोच. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. देशकालाची मर्यादा देवाला नाही महाराज, सगळीकडं तो आहे. म्हणून एवढा प्रभू भावे व्यापक आहे तो. आणि मग त्या परमात्म्याला हेतू काय, मूळ रूप देवाला सोडून बाजूला जाता येत नाही. एका दृष्टांत माहिती आहे तुमच्या परिचयाचा आहे. तलावाच्या काठाला जांभळाचं मोठं झाड होतं, आणि सरोवर होतं तलाव. तलावात मगरी फिरायच्या, मगरीची पिलंही 2 होती छोटी, आणि त्या झाडावर एक माकड उड्या मारायचं. इकडे तिकडे उड्या मारल्या की त्या मोठ्या जांभळाचं झाड होतं, जांभळं खाली पडायची. मगरीची पिलं पाण्यातनं बाहेर यायची आणि जांभळं 4 सोखायची, खायची. त्या मगरीला असं पिलांना असं वाटलं हे रोज वानर आम्हाला माकड काय करतं आहे, जांभळं देतं आहे, आणि ते मित्र बनलं. मग येता जाता झाडावरून उड्या मारल्या की तिथे काय पाडायचं नाही, पण आपल्या उड्या मारल्या की पडायची जांभळं. आणि मग ती मगरीची पिलं आपल्या आईला सांगितलं जाऊन की या झाडावर एक माकड आहे, ते आम्हाला रोज काय देतं, पिकलेली गोड गोड जांभळं खायला देतं. मग आई म्हणाली, मुलाओ ते तुम्हाला इतकं जर प्रेमानं जांभळं देत असेल तर एक दिवस त्याला पाठीवर बसवून आणा, त्याचा स्वभाव इतका गोड आहे तर त्याला मी एक दिवस काय करतो बघतो म्हणाले, त्याला पाठीवर बसवून घेऊन या. मग ते माकड बालबुद्धीचं होतं. मगरीच्या पिलाने सांगितलं, मगरीच्या पाठीवर बसला, आमच्या आईनं तुला बोलवलं आहे. म्हटलं आता मला बोलवलं, मी आलो की असंच. तसं आलं
आलं आणि निम्म्या तलावात आल्यावर मगरी मोठी आली. आल्यानंतर मगरीनं सांगितलं की आमच्या मुलाला नित्य तू जांभळं देतोस, तुझा स्वभाव इतका गोड आहे, सौजन्यशील आहेस, तर तुझं काळीज किती गोड असेल बाबा. असं मगरी म्हणाल्यावर त्या माकडाला कळालं. काळीज म्हटल्यावर आता येथे अर्जुन नामेने उभा ठेला माऊली. अर्जुनाची कशी अवस्था झाली विश्वरूपाच्या पुढं, तसं आता मरतोय का काय असं त्या माकडाला वाटलं. पण बुद्धिमान होतं ते, रामायणाच्या काळातलं असणार ते बहुतेक. त्यानं लगेच सांगितलं, म्हणालं मगाशी सांगितलं तर घेऊन आलो असतो. म्हणाला काळी झाडावर ठेवलं आहे म्हणाला, आता काय कर, मला पोच करू द्यात, मी घेऊन येतो म्हणालं. आणि मगरीच्या पिलाच्या पाठीवर बसून जे मला तलाव एक 10-15 फूटसुद्धा काठ राहिला नसेल एवढ्या जे उडी मारली ती आज तागायत ते जायला नाही. मला असं सांगायचं म्हणजे त्या वानरानं माकडानं काळीच देणं म्हणजे मरण आहे हे कळालं का नाही हो. म्हणजे आपलं स्वरूप सोडून मरण पत्करावं लागतं. तसं देवाला देखील निर्गुण निराकार रूप सोडून खाली येता येत नाही, ते घेऊनच खाली यावं लागतं. म्हणून मूर्तीतल्या देवामध्ये सगळं आहे. तो त्यामध्ये विठ्ठल आहे, त्यामध्ये माधव आहे, तो बुद्धीनं कळतो, बुद्धीला अगम्य आहे, तो कार्यकारणातीत आहे, तो सगळ्यांचा आधार आहे, सगळ्यांचा अधिष्ठान आहे. म्हणून पांडुरंगाला तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठल. काही बोला, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले. आणि मग म्हणून शास्त्रकार सांगतात द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या मूर्तंच, व्यक्तंच्या व्यक्तंचे, एक व्यक्त अव्यक्त मूर्त अमूर्त अशी ब्रह्माची 2 रूपं आहेत. कोणत्याही रूपाचा तुम्ही काय करा, ठाव ठिकाणा शोधा, तटस्थात जा, स्वरूपात जा, पण देव एकदा कळवून घ्या. कळाला की जो आनंद होतोय तो आनंद वेगळा आहे. आणि न कळण्यामध्ये भजन करणं हे महाराज त्यांना आनंद होत नाही. म्हणून विठ्ठल गीती गायचं आहे तर तो काय करायला पाहिजे, कळवून घ्यावा लागेल. द्वैताची झाडणी गुरुवीन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. देवाचं नाम मुखात बसायचं झालं तर द्वैत झडल्याशिवाय आवड उत्पन्न होत नाही, आणि गुरुशिवाय द्वैत झाडायचा मार्ग कळत नाही. म्हणून सगळं वैभव असलं तरी ते मुक्त होण्याच्या उपयोगाचं नाही. मुक्त होण्याकरता महाराज वेदांत ग्रंथ असायला पाहिजेत, तसं सांगणारा संत एखादा भेटायला पाहिजे, आणि हे कळणारी बुद्धी पाहिजे, आणि आपल्याला वेळही पाहिजे. नसली वेळ तरी वेळ काढायला पाहिजे. एवढं वैराग्य पाहिजे आपल्याजवळ. मला मुक्त व्हायचं आहे असा छंद पाहिजे, त्याचंच सगळं डोहळ पूर्ण होतात. म्हणून परमार्थामध्ये मुमुक्षुची गरज आहे, मुमुक्षुची अडचण आहे. फक्त दुरुस्त व्हायचं आहे. देवाचं काही बिघडलेलं नाही, संतांचं काही बिघडलेलं नाही. बिघडलेलं आहे आपलं अंतःकरण, आणि अंतःकरणावरच परमार्थ अवलंबून आहे. म्हणून वृत्तीला उपदेश करतात की तेथे माझी हरी वृत्ती राहो. अशा समपायाव भीमा तटेला उभारलेला पांडुरंग परमात्मा सर्वांग सुंदर आहे, देखणा आहे, म्हणून साजिरी म्हणतात. कसाही देव नाही महाराज. म्हणून परमार्थता मूर्ती सुंदर मानायची का देव सुंदर? देवाला सुंदर म्हणायचं का मूर्तीला? मूर्ती सुंदर मानायची. मूर्ती घडवता येते, मूर्तीला आकार देता येतो. देव सुंदर असत नाही. मग देव सुंदर म्हणावा तर स्वरूपदृष्टीच्या देवाला रूपच नाही, त्याला कुठं सुंदर आहे? बरं, नरसिंह देवात काय सुंदर आहे सांगा? वामन देवात तरी माप आहे, तो खुजा आहे देव. कृष्ण 1.5 पायावर उभा आहे. रामप्रभूच काय दिसला तर व्यवस्थित उभारलेला दिसला म्हणायचा, नाहीतर इतर देवाचं मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्धानी कलंकी. यामध्ये एक रामावतार आमच्यासारखा सगुण सुंदर मेघश्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज. शेवटी काय, योग्यांना दुर्लभ असलेलं हे रूप जरी असलं तरी मूर्तीत सुंदर करता येईल, देव सुंदर असत नाही. देवाविषयी काही आडाके बांधता येत नाहीत. म्हणून साजिरे असं विशेषण वापरतात तुकोबराया. ते तिथं माझी वृत्ती सदैव स्थिर राहावी, आणि पांडुरंगा व्यतिरिक्त माझी जर वृत्ती दुसरीकडे जाईल, त्या वृत्तीनं जग बघितलं तर ती बंधात पडेल, आणि देवाकडे जाईल तर ती मुक्त होईल. एवढं तुकोबरायाने एक सामान्य तत्त्वज्ञान तुमच्या आमच्यासमोर मांडलं. म्हणून ध्रुवपदात म्हणतात अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तेथे माझी हरिवृत्ती राहो. वृत्तीचा अभ्यास करण्याकरताच मला सगळ्या साधू संतांनी वृत्तीवर पुष्कळ लिहिले आहे. वृत्ती हे अंतःकरणाची आहे. अंतःकरण हे 4 पायाचं आहे असं म्हणतात. त्याचे 4 विभाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करतं, आणि अहंकार मी म्हणून कार्यप्रवृत्त होतो. मग त्यात संकल्प विकल्प चांगले करायला पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा.
चांगली सत्संगतीत राहायला पाहिजे, सत्शास्त्र श्रवण करायला पाहिजे आणि शेवटी वृत्ती सांभाळावी लागते. शरीर सांभाळावं लागत नाही. शरीर सांभाळलं तरी प्रारब्धाधीन रोग आहेत, व्हायचे ते होतीलच. वृत्तीला मात्र सांभाळावं लागतं. आणि वृत्ती म्हणजे स्वभाव. अनेक जन्माचा स्मृतीचा साठा, पूर्वानुभव आम्ही जे घेतलेला आहे त्या सगळ्या संस्काराचा साठा या जन्मामध्ये, वर्तमान जन्मामध्ये आलेला आहे. त्याला प्रकृती असं म्हणतात. तीच प्रकृती स्वभाव बनून आलेली आहे. म्हणून पूर्वायुष्यात जे केलं आहे तेच या आयुष्यात माणसं करतात. सहजासहजी त्यात बदल होत नाही. मागल्या जन्मात जे केले ते या जन्मामध्ये त्याची पुनरावृत्ती होते. पण जास्तीत जास्त हे संस्कार बदलायचं काम अवघड आहे. आणि कितीही केलं तरी संस्कार बदलण्याकरता केली जाणारी तपश्चर्या फार फार कष्टाची आहे. म्हणून या वृत्तीला सांभाळता येत नाही आम्हाला. म्हणून तुकोबाराय विनवणी करतात, हे पांडुरंग परमात्म्या, माझी वृत्ती तू तुझ्या पायावर ठेवून घे. वास्तविक आम्ही भक्त आहोत आणि देव आहे कोण? तू. देवाची भक्ती आम्ही करायला पाहिजे का देवालाच करायला सांगायचं? माझी भक्ती तूच करून घे, म्हणजे माझी वृत्ती तूच ठेवून घे, म्हणजे देवाला गडी ठेवल्यासारखं आहे. म्हणजे कोणतंही परमार्थातलं साधन करा, अंतःकरण वृत्तीवरच अवलंबून आहे, शरीरावर फारसं अवलंबून नाही. शरीरावर अवलंबून असतं तर मला सांगा, हरी न कोल्हे वैकुंठवासी, कोण त्यासी अधिकार, गजानाड्या सरोवरी नाही हरी विचारिले. ही जटायू कोण होता, संपाती कोण होता, गरुड कोण होते, ही सगळी आता भगवान नंदिकेश्वर आहे भगवान शंकराच्या दारात, मारुतीराय कोण आहे तो, ही सगळी जात वानर आहे त्यांची. असे ना, ते हनुमंत देव आहेत, बरोबर आहे, पण वेगवेगळ्या रूपात जी भक्ती केली त्यात अंतःकरणच प्रमुख आहे. म्हणून कितीही केलं तर योग, पतंजली योगदर्शनात असं सांगतात, योगश चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा निरोध केल्याशिवाय, अंतःकरण वृत्ती शांत केल्याशिवाय, स्थिर केल्याशिवाय योग साधत नाही. आणि ते करण्याकरता यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार संपादिले, ध्यानधारणा, आसन, मुद्रा, कैशी समाधी साले. समाधीला जायचं तोपर्यंत बसायला तरी आधी तयारी पाहिजे. त्याला आसन विजय म्हणतात. मोठे मोठे चरित्रकार जे लिहित बसतात, महाराज लेखक, ते 12-12 तास उठत नाहीत बसले की, त्याला आसन सिद्धी म्हणायचे, त्याला आसन जय म्हणायचा. आम्हाला 2 तास बसा येत नाही, मग आमच्याकडून काय होणार? नाही होणार. म्हणून एकही काम आमच्याकडून 7-8 तास सातत्यानं होत नाही. आणि सातत्य नसल्यामुळं आमची बुद्धी स्थिर राहत नाही. याला चंचलपणाचा दोष म्हणावा. योगामध्ये हे समाधीपर्यंत पोहोचायचं आहे, चित्तवृत्ती सांभाळावी लागते. भक्तीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, भगवद्गीताकार भगवंत सांगतात, मय्येव मनाधस्व मयी बुद्धी निवेश निवशिष्यस्य मय्येव अतोर्ध्वं न संशया. हे मन माझ्याच ठिकाणी ठेव तर तुझा उद्धार होईल. आणि देवाच्या ठिकाणी मन ठेवायचं झालं तर मग ते मन बहिर्मुख असावं का अंतर्मुख? अंतर्मुख पाहिजे. मन हे आत आहे का बाहेर आहे? आत आहे. उगाच माणसं म्हणतात माझं मन आता आंब्याच्या बागेत आहे, पेरूच्या बागेत. ते कवितेत लिहिलेलं आहे. वास्तव मन शरीर सोडून जात नाही. ज्या दिवशी जातं त्या दिवशी आम्हाला ठेवीत नाहीत. मन हे पंचप्राण, पंचज्ञानेंद्रियांना घेऊनच बाहेर पडतं महाराज. त्याला मरण म्हणतात. स्थूल शरीर इथंच पडतं, पण मन शरीर सोडून कधी बाहेर जात नाही. अंतःकरणानं हा सूर्य एवढं म्हणे तोपर्यंत महाराज डोळ्याची वृत्ती सूर्याला जाऊन बघते. एवढ्या वेगानं अंतःकरण ज्ञानासाठी प्रवास करतं. वृत्तीचा वेग एवढा आहे म्हणून मनोरथ फार वेगानं होतात. प्रकाशापेक्षाही वेग मनाचा जास्त मांडलेला आहे. म्हणून साचचने योगबळ, मनोबळ फार सामर्थ्यवान आहेत. म्हणून अंतःकरण जागा न सोडता सूर्याला पाहू शकतं. कितीतरी लक्षावधी किलोमीटर आहे सूर्य. मग मला सांगा, त्या वृत्तीला सूर्य बघता येतो, पण आत असलेला देव बघाय काय अडचण आहे? पण परतोनी पाठीमोरे ठाके, आपण यात या आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे हे तत्व मी. मागं त्याला वळायची सवय नाही. का सवय नाही? तर ब्रह्मदेवानं ही इंद्रिय बहिर्मुख बनवलेली आहेत. बाहेरच तोंड आहेत या इंद्रियांची. बघा, डोळा कवा डोळ्यानं डोळा बघितलाय, ह्या डोळ्यानं तो डोळा कवा बघितला, हे का कोडी कवा कहाण्या नवत महाराज. त्याचं त्याला ज्ञानच होत नाही. ते जड आहे, परप्रकाशित आहे, त्यांची धावच बाहेर आहे. म्हणून परांची खाणी व्यतृणच स्वयंभू. ही सगळी इंद्रिय परांची बाहेर विषय धाव घेणारे आहेत. या इंद्रियाद्वारे जीव महाराज डोळ्याद्वारे बघतो, कानाद्वारे ऐकतो, नाकाद्वारे सुगंध घेतो. हे घरच आहे जीवात्म्याचं. डोळ्याच्या खिडकीत येतोय आणि इकडं तिकडं बघतोय.
असं हे डोकावून बघणे, कानानं ऐकणं, हे सगळं व्यवहार जीव करतो आणि हे करत असताना वृत्ती त्याला सांभाळता येत नाही. भक्तीमध्ये ते मन देवाच्या चरणा ठिकाणी लावायचं आणि इतर साधनं सहकारी साधनं म्हणून वापरायची. त्याच्याकरता श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम ह्या भक्ती करायची म्हणतात. त्याच्यापुढं ज्ञानकांडामध्येही दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर अत्यंत सूक्ष्म अशा कुशाग्र बुद्धीची गरज आहे. तीव्र बुद्धीच्या माणसाशिवाय ज्ञानकांड साधत नाही. हे धसमुसळेपणाच्या माणसाचं काम नव्हे. अति हळुवारपण चित्ता अनुनिया, अति हळुवार पाहिजे माणूस महाराज. डोळ्याचा डॉक्टर व्हायचा झाला तर त्याला जनावराच्या डॉक्टरसारखं व्यवहार करून चाललेलं. डोळ्याचं ऑपरेशन म्हटल्यावर कितीतरी सूक्ष्म इंद्रिय असतं, म्हणजे किती बारकावे आहेत. तसं बुद्धिवृत्ती देखील एवढी कुशाग्र पाहिजे की ते परमात्म तत्व तर्कानं अनुभवानं जाणण्याकरता. म्हणून तिथं देखील महाराज विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, श्रम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा ही षटक पाहिजे आणि मुमुक्षुता पाहिजे. त्याच्या पलीकडे महाराज आम्हाला कर्म करायचं झालं तर आम्ही संसारी आहोत. कर्मात देखील निरपेक्ष कर्म करायचं झालं तर अंतःकरणातच निरहंकार भावना पाहिजे. काय शरीरात असते? कोणत्याही क्षेत्रात जावा अंतःकरणावरच परमार्थ अवलंबून आहे. निष्काम कर्म करायचं झालं तर मी कर्म करता हा अहंकार नको, कर्मातलं कौशल्य हाही अभिमान नको आणि मी करता ही घमेंड नको, मला हे फळ मिळावं अशी इच्छाही नको. आणि हे सगळं सांभाळायचं असतं. आसक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषा, ही अनासक्ती अंतःकरणानं सांभाळायची, शरीरानं नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रात जा अंतःकरणाशिवाय पर्याय नाही. आणि अंतःकरण हे अनंत जन्माच्या कर्माच्या संस्कारानं काय झालेलं आहे, गादलेलं आहे. महामळे मन हो ते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, ते एकमेव भक्ती संप्रदायात आलं तरच ते काय होईल, शुद्ध होईल. म्हणून त्याला अशी सवय लावायला पाहिजे. अनंता जन्मींचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्या मनाला डोळ्याद्वारे पांडुरंग बघ म्हणायचं, कानाद्वारे कथाकीर्तन लीला ऐक, पायाद्वारे त्याची तीर्थयात्रा कर. याला अभिगमन, इज्जा, उपादान, स्वाध्याय शंकराचार्य महापूजा सांगतात देवाविषयीची करायची, त्यात ईश्वर प्रणिधान सांगतात. असं आपल्या शरीराला वळण लावायचं, मनाला वळण लावायचं. आणि हे वळण माईक संसारातच राहायचं, येतच, हे सोडून कुठे जायचं नाही. पण याविषयीचा एक तटस्थपणा आपल्याला यावा, अलिप्तपणा यावा. म्हणून तो परमात्मा याच जगतात आहे, पण याच्यापासून कसा अलिप्त आहे असं स्वरूपदृष्ट्या कळवून घ्यायचं. आणि त्यानंच निर्माण केलेले जगत आहे, त्या जगतात फारसं रमायचं नाही. आणि न लगे माईक पदार्थ, माईक म्हणजे इथं माईक पदार्थ देवा वाचून असत नाहीत, पण ते देव असं समजायचं नाही. देव चैतन्य रूप आहे आणि माईक पदार्थ जड आहेत. एक परप्रकाशित आहे, एक स्वयंप्रकाशित आहे, एक चिदांश आहे, एक जडांश आहे. हा व्यवहार होण्याकरता देवाने व्यवस्था केलेली आहे. माईक पदार्थ भुलवणारे आहेत, मोहजन्य आहेत, कल्पित आहेत, भासमान आहेत, अध्यस्त आहेत. हे एकदा विचारानं पटवून घ्यायचं आणि फारसं त्याच्या मागं धावायचं नाही. मला सांगा, इंद्रियाद्वारे जेवढी माणसं धावली त्यांना कोणाला सुख लाभलं आहे? जी स्वस्थ बसलेत ती सुखी आहेत, काय धावणारी सुखी आहेत? म्हणून फार स्वस्तही बसायचं नाही आहे, कामही टाकायचं नाही, कारण आम्हाला करावं लागेल. मला संन्यास जरी घेतला तरी कमंडळू, भोपळा, गोंगडं काय पाहिजे का नको? आता मोठे मोठे संन्यासी आहेत महाराज, त्यांना देखील झोपायला काहीतरी लागते का? दगडावर झोपते ते नाहीत, काहीतरी त्यांना असावं लागतं. म्हणजे त्यांनासुद्धा व्यवस्था काहीतरी लागते. हेतू इतकाच, काहीही टाकता येत नाही आणि काहीही माझं म्हणून भोगता येत नाही. म्हणून दृश्य संसार करतो म्हणणारा एक मूर्ख, टाकतो म्हणणारा महामूर्ख. तो करूनही होत नाही आणि सोडूनही कुठं जात नाही. म्हणून आहे त्या संसारातच असोनी संसारी जिव्हे वेग करी, अशी आपण काय करायची व्यवस्था. ह्याच संसारात राहायचं. आणि हा माईक संसार आहे, यामध्ये मोठ्या मोठ्यांना मोहाचे प्रसंग भोगावे लागले. त्यांचा फक्त इतिहास वाचायचा आणि आपण शांत व्हायचं. ययाती राजाला किती 1000 वर्षाचं तारुण्य दिलं मुलानं, पुरुराजानं 11,000 वर्ष तारुण्य दिलं, पण त्याच्या सुखाचा भोगाची लालसा संपली नाही. म्हणून किती राजस्त्रिया भेटल्या तर ते सुख संपेल. पिंगलेला किती विषय सुखी मनुष्य समूर्तीनं भेटले
तिचे इच्छा तृप्त झाली नाही. म्हणजे शेवटी काय, किती धन मिळालं म्हणजे जीव सुखी होईल? रावणाला काय कमी होतं म्हणून तो सुखी होता सांगा? सुख हे समाधानावर आहे आणि समाधान हे अंतःकरणाच्या पावित्र्यावर आहे, मानण्यावर आहे. म्हणून समाधान ही गोष्ट कशी आहे, आपल्या अंतःकरणाची बाजू आहे. अंतःकरण कशात सुखी मानेल, कोण कुठं सुख मानेल सांगता यायचं नाही. कोणाला कशाची आवड आहे, कोणाला कशाची आवड आहे. एखाद्याला म्हणजे हेतू इतकाच काय की ज्याला आजारी पडला आहे त्याला कधी एकदा हे रोग बरा होईल असं आवड निर्माण झाली आहे. ज्याचं लग्न ठरत नाही त्याचं ठराव अशा ते इच्छित आहे. त्याला लग्न ठरलं की सगळं जगातलं सुख मला मिळालं असं वाटतं. आजार दुर्धर आहे, जात नाही, त्याला आजार जावा अशी इच्छा आहे. कोणाची इच्छा काय, अशा असाधारण इच्छा अनंत आहेत. आणि साधारण इच्छा मात्र मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भाविना जीवे. म्हणून सगळ्यांना संसार दुःखच निवारण व्हावं ही एक इच्छा आहे. आणि ही इच्छा मात्र माणसं काय करतात, झाकून ठेवतात आणि असाधारण इच्छा प्रकट करतात. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून हे माझा आहे असं म्हणतात. पण नामदेवराय वर्णन करतात, सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिघा देवाश. इथं शरण फक्त देवाला गेलं पाहिजे, कारण देवच या बंधनातून आम्हाला सोडवेल आणि माईक पदार्थ बंधनात गुंतवतील. मला सांगा, सीतामाईना किती तोळ्याची ती चोळी झाली असती सोन्याची? फार फार अर्धा किलो झाली असेल म्हणा. त्या सोन्याच्या अभिलाषानं सोन्याच्या नगरीत देवानं नेलं का नाही तिकडं? सोनं पाहिजे होतं केवढं, गरज नव्हती. जवळ असलेला देव तिनं घालवला आणि मग नंतर म्हणायचं, कसा मला टाकूनी गेला राम. रामाविन मज चैन पडेना सुचत नाही का. आणि मग रामाविन जेव्हा व्याकुळ होतो नाही जीवाशी आराम. एका जनार्दनी पाहुनी डोळा. आता देवही डोळ्याजवळचा तिनं घालवला. देव जवळच बसला होता का नाही सीतामातेच्या, पण उठून देवालाच घालवलंय तिनं. मग देवानं आम्हाला सोडलंय का आम्ही देवाला सोडलंय? आम्ही देवाला घालवलं महाराज. जवळ असलेला देव घालवला, वृत्तीच्या अधिष्ठान असलेला परमात्मा. आम्ही महाराज परमार्थाकडं दृष्टी न टाकल्यामुळं मग व्यवहाराकडे वळलो आणि बाहेर सुख आहे असं वाटतं. मला सांगा, झोप सुख देती का सुख दाखवती? झोप सुख देती आणि विषय सुख दाखवतात. झोपेपेक्षा माणसांना विषय आवडतात महाराज. झोप जास्त सुख देते आम्हाला. झोप आवडाय पाहिजे का विषय? झोप आवडाय पाहिजे पण विषय जास्त आवडतात. याचा अर्थ आम्ही किती खाली आलोय. या शरीरात जीव नावाचं तत्व आहे हे सुद्धा मी विसरलोय. मी म्हणजे हे शरीरच असा आमचा भ्रम झाला आहे. या भ्रमाच्या खाली येऊन सुद्धा डोळ्यानं दिसतंय का निळा काळा चष्मा घातल्यावर दिसतंय? तरीसुद्धा काळा रंगी चष्मा घालत्यात दिसायला. म्हणजे त्याच्या भ्रमाच्या खाली आणि माणसं उतरली. अशा भ्रमिष्ठाची एक रांगच आहे महाराज. कानाला ऐकू येत आहे तरी देखील महाराज कानाची साधनं, वेगवेगळी तोंडाची साधनं, नटायची साधनं, सजायची साधनं, यामध्ये जीव मशगूल झालेला आहे. आणि मग जव काळाशी दुरी ठेला तो तू हरिवून रागे दात खाय कर करा. दात राग यम म्हणतोय, जोपर्यंत तुझी सद्दी बळकट आहे तोपर्यंत तू काय रंगवायचा ते रंगी. मला एकदा तू तडाक्यात गावलास की मी तुझी सगळी कागदपत्र तपासल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला असे काळ दात खाय कर करा. पाठीमागं काळ लागलेला आहे आणि अशी याला जाणीव आहे तो या लौकिक जगामध्ये फसत नाही. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. सामान्य घरचं कुटुंब प्रमुख पद. सामान्य कुटुंबातलं बोलालो आहे. लाखाच्या आतल्या हिशोबातलं घर जे आहे तिथलाही मालक पैसे आणि किल्ली द्यायला तयार नाही. मी चालवलं आहे म्हणतोय, माझ्यासारखं कुणाला चालवता येत नाही. ही घरापासूनची परंपरा ब्रह्मदेवापर्यंत आहे. नहुषाला इंद्रपद मिळालं, तिथं गेल्यावर चांगला वागला काय हो? मग आम्हा तुम्हाला लाखावरच देवाण ठेवलं ते बरोबर आहे. 10 लाख दिल्यावर आम्ही 100% कीर्तनला येणार नाही, कारण आमची लायकी ती नाही. नहुष स्वर्गाधिपती झाला परी. त्या नहुषानं गप इंद्रपद भोगून खाली यायचं का इंद्राच्या पत्नीबरोबर स्वीकार करण्याकरता वाहन पाठवायचं? ती शचीची इच्छा धरून आहे. म्हणजे तिथं गेलेल्या माणसांची बुद्धी स्थिर राहत नाही. नहुषाच्या आख्यानावनं कळवून घ्यायचं. म्हणून आपण एक समाधान बाळगायचं आणि समाधानाशिवाय अत्यंत सुख कुठंही असणं शक्य नाही. ते समाधान लाभेल तर विचारा वाचून
नपविजय समाधान, एक विचारानं जीवाचं समाधान होईल. आणि ही ब्रह्मादिक पद दुःखाची शिराणी आहेत. ते दूषित, कदाचित दूषित झालेलं चित्त माझं तिथं काय होईल, आसक्त होईल. कदाचित म्हटलं या रेणुका माता पाण्याला गेल्या आणि नुसती नजर, मला डोळ्याने विषय दाखवणं हा डोळ्याचा धर्मच आहे, पण डोळ्यानं काय बघावं नाही बघावं हे तुमचा जीवाचा विषय आहे. पण दिसणं जरी स्वाभाविक असलं तर विकारानं बघायचं काय अविकारानं बघायचं हे स्वतः जीवानं ठरवावं. म्हणून क्रियमानात चुकलेलीच माणसं रडतात, कराय चुकलेत तीच रडायलेत ना. जी कराय बरोबर आहे त्यांना काही त्रास नाही अजिबात. म्हणून क्रियमान ज्याचं चांगलं आहे ते पुढल्या जन्मामध्ये चांगलं सुख भोगतील. म्हणून इथं कर्मपर हा जीव आहे, कर्ममय हा संसार आहे, केलेलं फळ भोगावंच लागेल. म्हणून आनंद ठेवील तसं राहता आलं पाहिजे, त्यात समाधान मानता आलं पाहिजे. आणि मग चित्ती असो द्यावे समाधान म्हणतात. समाधान न बिघडता ज्याला राहता आलं त्याचं काम झालं. म्हणून ज्ञात्या पुरुषाचं काम झालेलं आहे, जिज्ञासूचं काम अजून झालेलं नाही. पामरविषयी देवळाकडे यायला तयार नाहीत, त्यांचा इथं हिशोब घ्यायचा नाहीत, कारण ती वयमर्यादेच्या पुढं गेलेली आहेत, तिकडं येणारच नाहीत, कारण त्यांना हा संस्कारच झालेला नाही. म्हणून वृत्तीवर संस्कार करण्याकरता तुकोबरायांनी फार फार कष्ट घेतले आहेत महाराज. तुकोबराय जगत कसं मिथ्या आहे पटवून घेतात, कर्मधर्माचं व्यर्थत्वही ते सांगतात. कारण कोणतंही कर्म हे फळ देऊन नाश पावल्याशिवाय संपत नाही. मातीपासून घागर तयार झाली, घागर काय कायमस्वरूपी राहणार आहे? माती जास्त काळ राहील का घागर? माती जास्त काळ राहील, मातीला आयुष्य जास्त आहे. तसं अधिष्ठान हे कायमस्वरूप राहणार आहे, उपादान कारण फारसं काळ राहत नाही. पण आपण असं कळवून घ्यायचं, कर्मधर्माला हे अधिष्ठान कोण आहे तर तो परमात्माचा आहे, तो साक्षी आहे. म्हणून त्याचं सदैव स्मरण करत सगळं कर्म हे कृष्णार्पण करायचं आणि यातून एक दिवस बाहेर सुटायचं. म्हणतो का म्हणे वेगी जाय सुटून या धरून हृदया माझी हरी. आणि हे सगळे लौकिक महाराज ज्याच्या चित्ताला आवडतात त्याला अजिबात देव आवडत नाही. तुकोबरायांनी सांगावं, हे सगळ्या लौकिकाविषयीचं जी आस्था आहे अंतःकरणातली ती निघून जायला पाहिजे महाराज. गंधसुद्धा लावताना महाराज माळकरी बारका लावतात, मोठा लावताना लाज वाटते. काही माणसं म्हणतात मला जावं असं वाटतं वारीला, खरं सवड मिळत नाही. मला माप भजन करावं असं वाटतंय, खरं देवळाकडे जायचं काय होत नाही. सवड म्हणजे त्याच्या अंतःकरणात इच्छा आहे, खरं करता येत नाही, हेही प्रतिबंधच आहे महाराज. यालाच प्रारब्ध म्हटलंय. आणि हे प्रारब्ध लौकिक रूपानं तुमच्या आमच्या आडवं येतं. म्हणून तुकोबराय सांगतात, सांडोनिया सर्व लौकिकाची लाज, सांडोनिया सर्व लौकिकाची लाज. नेसुनिया चिंध्या गुंडोनिया धागा, गुंडाळून ढोंगा आळवावे. काही घालाय नसलं तरी हरकत नाही, पण नाव घेतल्याशिवाय राहू नाही, सदैव नाव घेत राहावे. प्रारब्धानं जनक राजा सार्वभौम चक्रवर्ती झाला आणि तुकोबराया एवढे श्रीमंत होते ते प्रारब्धानं गरीब झाले. पण अनेक नलगे माईक पदार्थ हे दोघांच्या ठिकाणी सारखंच होतं. श्रीमंती आली तरी बोध बिघडायचा नाही आणि श्रीमंती गेली तरी बोधात फरक पडायचा नाही. हे ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे. आमच्यात जरा 4 पैसे आले की भजन बंद होतं आहे आणि रोगराई वाढली की भजन सगळं देव संपवतो आम्ही गावातलं पाया पडून अंगारा लावून सगळं. एवढी अनुकूल प्रतिकूलतेमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आणि ही अनुकूल प्रतिकूलता वृत्तीवर अवलंबून आहे. वृत्तीच महाराज चांगलं, वृत्तीच वाईट दाखवते. आणि हे दाखवायचे व्यवहार वृत्तीचे कधी शांत होतील हो? तर तिला स्थिर असा विषय दाखवायला पाहिजे. याला सवय आहे माकडाला उड्या मारायसारखी, त्याला 5 फुटाच्या दोरीनं बांधावं काय 500 फुटाची दोरी पाहिजे? मोकळं सोडलेलं मन हे मोकळ्या वानरासारखं आहे. ते कुणाच्या बी शेवग्या झाडाचा पाला खा, पेरू खा, त्याला काय 7, 12, 8 काही नाही, कुणाचंही खाणार. ते पकडून आणलं तर 5 फुटाच्या दोरीवर ते उड्या मारून मोडून घेणार, हातनी मरणार ते. त्याच्यापेक्षा त्याला उड्याही मारू द्यायच्या, सोडायचं तरी नाही. 5 फूट बांधण्यापेक्षा 500 फूट दोरा बांधायचा जरा लांबडा. पण इकडं सोडल्यासारखंही होत नाही आणि इकडं बांधल्यासारखं सुद्धा होत नाही. पतंग आकाशात उडत असतो तेव्हा खायल्या गुंजोटीच्या दोऱ्याला धरूनच असतोय ना. जोपर्यंत खाली दोरा आहे तोपर्यंत त्याचं वरचा सगळा हेलकावा खायल्या दोरा. त्याला गुंडाळायचा हातात आपल्या आहे का नाही हो? का तुटलेल्या पतंगाला गुंडाळा येतं आहे? तसे काही तुटलेले पतंग आहेत, पामर म्हणायचं त्याला. त्यांना विधी नाही, निषेध नाही, पिराचा पाळक नाही, नि मरगुबाईची माही कळत नाही, काही कळत नाही मला. त्यांना शास्त्राज्ञा काही सांगत नाही, विधीला आटोपत नाहीत ते पामर.
विषयी कसे विहित विषय भोगतात, स्वर्ग मिळावाशी इच्छा धरतात ते विषयी. म्हणून तुम्ही आम्ही फारसे विषयीमध्ये मोडतोय, जिज्ञासू आम्ही मोडत नाही. जिज्ञासू जर झाला असता तर आम्ही असं भजन करीत फिरलो नसतो. घर बसल्या काय आम्ही उद्धार पावेन, काय कृपा करेला नारायण, अशी तळमळ कळकळ आम्ही अंतःकरणात बाळगून एकाच घरात एकाच ठिकाणी राहिलो असतो. म्हणून तुकोबराय कुठं देह सोडून गेले नाहीत महाराज, कधी त्यांनी सप्ते अरेंज केले नाहीत. आम्हाला ती सवय आहे. आमचं ध्येय आहे महाराज परमात्मा भेटावा. आणि एखादं ध्येय असं देव भेटण्याकरता एखादा मोठा उत्सव केला, सप्ताह केला, तर भव्य दिव्य कर्म आम्ही केलं की आम्हाला वाटतं ते केलेलं कर्म म्हणजेच देव. आपण देवाला दर्जा भव्य दिव्य सप्त्याचा द्यायचा, मोठ्या बुवाचा द्यायचा का देव म्हणून देवाकडे बघायला पाहिजे? तुकोबरायांचं ऐकायला आता माणसं तयार नाहीत. आता कोणचा बुवा आणायचा सांगा? आमच्यात प्रधान पांडुरंग परमात्मा, तुकोबाराया, ज्ञानोबाराया, काही आमच्यासारखे बुवा लोक. प्रधान कोणाला मानायचं नेमकं? तुकोबारायांना प्रमाण मानून जर राहिलं तर गुरुचीही गरज भासत नाही, कशाचीही गरज भासत नाही. बैसले ठाई म्हणता राम राम, काय तुमचे याच वेशे सांगा. पण असा भाव होत नाही. असा भाव होणारा एखादा दुर्मिळच. म्हणून श्रद्धा एकाच ठिकाणी असावी. एक देवच श्रद्धेला योग्य आहे आणि एक संत. देव आणि संत सोडले तर जीवाचं कल्याण करणारे या जगामध्ये कोणीच नाहीत. म्हणून शहाण्या पुरुषानं मोठ्या कर्माचा दर्जा देवाला देऊ नये. म्हणून मोठं कर्म करताना देव विसरतोय आम्ही. म्हणून कर्मधर्म हे व्यर्थ का आहेत? तर त्याचं फळ आहे स्वर्ग. चांगलं वागलं तर स्वर्ग, त्याच्यापेक्षा चांगलं वागलं सद्गतीला जाईल. जास्तीत जास्त वैकुंठ भुवनी घर केले, नाही जमलं भगवान शंकराची उपासना केली तरी होते कैलाशीचे अधिकारी. कैलासाला देव नेईल. फार फार कैलासात गेलं तरी तो आपल्या हातातला त्रिशूळ आणि गजचर्म व्याघ्रांबर देणार नाही. वैकुंठात गेला तरी तुळशीमाळा आणि वत्सलांचन नाही देणार तुम्हाला. तो आपल्याकडेच राखून ठेवणार. आणि मग त्याची नित्य देव आहे असा कळून उपासना केली तर मात्र तो अनंता जन्मींचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. अनंत जन्माचं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य फक्त देवाचं स्वरूप ओळखण्यात आहे. आणि ते ओळखून तुकोबाराय कृतार्थ झाले. म्हणून सामान्य कर्मधर्मावर माझा विश्वास बसत नाही. ती सगळी कर्मधर्माची फळं नाशवंत आहेत. म्हणून तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. इथलं ब्रह्मादिवाचं पद आणि कुठलं घ्या, ही सगळी दुःख मिश्रितच आहेत. यात महाराज तात्पुरता उपाय आहे, इलाज कायमस्वरूपी केलेला नाही. लौकिक उपाय करून जन्मदुःख कधीही संपत नाही. जन्मदुःख जायचं झालं तर पारमार्थिकच उपचार पाहिजेत. आणि पारमार्थिक उपचारामध्ये आम्हाला जग मिथ्या आहे हे ठरलं पाहिजे. जग मिथ्या ठरल्याशिवाय देव सत्य ठरत नाही. आणि देव सत्य जगत मिथ्या असं ठरलं, मी ब्रह्मरूप आहे असे 3 सिद्धांत पटले की जीवाचं कल्याण झालं. असं मंगलाचरणाच्या शिवेतून तुकोबारायांनी या अभंगातून सगळे विषय महाराज आमच्यासमोर मांडले. त्यांना असं सांगायचं आहे, तोच पांडुरंग परमात्मा सच्चिदानंद घन पंढरीय परिपूर्ण कर ठेवून यगन वाटप आहे भक्तांची. तो पंढरीत महिम्यानं उभा आहे. म्हणून पांडुरंगामुळं पंढरीला महिमान आहे. ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. अशी पंढरी प्रत्येकानं पाहावी, तिची वारी करावी. आणि म्हणतात की आडवा हे भीमा तारावया देहात्मा, पैल धडे परमात्मा मध्ये राहिला पुंडली. या तिहींचे दर्शन प्राण्यांनाही जन्म मरण, पुनर्पयागमन येथे बोलिलीची नाही. पंढरी म्हणजे भुवैकुंठ ब्रह्मतव दिसता आहे नीट. या हरिदासाची वाळवंट जागरणाशी दिदली, म्हणून करा करा रे क्षरापती नटा नटारे कीर्तन वृत्ती. ते नर मोक्षा ते पावती, ऐसे बोलती सुरनर. देवादिक म्हणतात हे नर मोक्षाला जातील. हे ब्रह्मत उभे दिसत आहे नीट. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. साक्षात सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. नेनो ब्रह्म मार्ग सुखले. कितीतरी असे प्रमाण आहेत. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणले. निधान म्हणजे परब्रह्म. तुकोबाराय सांगता सुखरूपांचा दुजा कोण सांगा. पंढरीला जायचं सुखरूप होता येतं, तिथं काला खाता येतो, तिथं क्षीरापद घेता येते, तिथं एकमेकाचे अभिमान रहित पाया पडता येतं. निगर्वी एकमेव महाराज आमचा वारकरी संप्रदाय आहे. सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. कोणत्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय छेद देत नाही, विरोध करत नाही, सगळ्यांचा स्वीकार करतो. म्हणून खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटे भावे चोखाय मेळा. यारे यारे लहान थोर याती भलती, नारी नर या जात पात काय नाही. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, शेना न्हावी जान, दादू पिंजारी
लतीफशाह, कुतुबशाह, मोठे मोठे महाराज संत होऊन गेले. कोणत्या जातीचे होते, यांना जात पात काही नाही महाराज. सगळे एका ठिकाणी येऊन हरीशी जे मिळाले, भावना राहिली एकाची ठाई तुका म्हणे पायी गोविंदाचे. गोविंदाच्या पायात एकदा भावना गेली की सगळे जीव गोविंदमयच होतात. म्हणून हरिमय होण्याकरता हा प्रवास आहे. आम्ही मात्र ध्येय चुकवायचं नाही. काही या जगातलं उदात्त दिसू दे, मोठं मोठं फार काळ दिसतं, कायम टिकत नाही. मोठमोठी साम्राज्य लयाला गेली. रोमन साम्राज्य गेलं, ब्रिटिश साम्राज्य गेलं. आमचं साम्राज्य किती दिवस राहायचं आहे, रावणासारखा गेला महाराज मोठा एवढा. हेतू इतकाच, फार यात गुंतायचं नाही, भुलायचं नाही. आपलं व्रत मात्र आपण सोडायचं नाही. अशा रीतीनं परमार्थामध्ये जर सदैव आम्ही सातत्य ठेवलं, शहाणपणा ठेवला, पूर्वकर्म, शिक्षण, प्रयत्न, निष्ठा, कष्ट घेऊन जर प्रयत्न केला तर जीव मूळचाच ब्रह्म आहे, व्हायची काही गरज नाही. म्हणून चित्तशुद्धी करता आपण सेवा करूया, टाळ वाजवत राहूया. पुण्यतिथीसारखं प्रसंग महाराज पर्वकाळ हे करावे लागतील. असे पर्वकाळ परत परत मानवी जन्मात येत नाहीत. म्हणून ज्या त्या दिवशी हजर राहून जे ते पर्वकाळ साजरे करायचे हे आमच्यासाठी आहे, ईश्वरासाठी काडी मात्र नाही. असं कळवून घेऊन जाणतेपणानं देवाची सेवा केली की तो ज्ञानी भक्त ज्ञानानंच मुक्त होतो. उपासनेत भावनेनं त्याचं नामस्मरण केलं तर तोही मुक्त होतो. तुकोबाराय सांगतात ह्या सगळ्यांची व्यवस्था पांडुरंगानं केलेली आहे. त्याला कळवून घेतलं की तो विटेवर कसा उभा आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहरे गोमटे, वर्णन त्यांचं सुंदर आहे. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज ज्ञानेश्वर तुका म्हणे त्याचे कळल्या महावर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. सांगताना सोपा आहे अनेक नलगे माईक पदार्थ, पण प्रबळ व्यावहारिक ऐश्वर्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला देव अजिबात लाभत नाही. म्हणून सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत, ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत, अवघड गोष्टी आहेत, ज्याचं त्यानं आपलं अंतःकरण सांभाळायचा. उपदेश म्हणून सांगतोय असं, कीर्तनला उभारलं तरी पैसेच लाभावेत, धन मिळावा अशीच इच्छा असते. मुक्त व्हावं असं वाटत मला तरी वाटत नाही. तुम्हाला कसं वाटतं तुमचा आभार. एका जन्मात कीर्तन करून ही बुद्धी होईल. कीर्तन हे साधन आहे, हे काय देव जोडण्याचं एक साधन आहे, एक कला आहे महाराज. 1 महिना श्रावण पाळून पुण्य होतंय. 11 महिने पाळायला पाहिजेत काय, 1च महिना. हे एका महिन्याचं किंवा असं सवड काढून मनाला येईल तेव्हा भजन करून हेच लाभण्यासारखं नाही. कायम सातत्यानं अव्याव्रत भजन नामदेवरायांनी 5 जन्मात केलं. तुकोबारायांनी माझ्या वडिलांची निराशिगा देवा. अंगद आहेत, प्रल्हाद आहेत, उद्धव आहेत, तेच नामदेव आहेत, तेच कलित नामदेव विठ्ठल चिंतनी. नामदेवराय विठ्ठल चिंतनातच आले. हेतू इतका सातत्यानं हा प्रवास करायचा आहे, अजिबात विसरायचं नाही, पाय घसरू द्यायचा नाही, अंतःकरण सांभाळायचं. पांडुरंग परमात्म्यानं ही सेवा अशी करून घ्यावी. वेळेनं रोजच्या रोज नित्य नामस्मरण व्हावं, मुखात त्याचं नाम सदैव राहावं अशी एक विनवणी पांडुरंग परमात्म्याकडे करून त्याच्यात सदैव आपण अनुवृत्त असं राहावं, अन्वयानं सदैव नामात राहावं आपलं मन, अशी एक विनवणी देवाकडे करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.